सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आरपीआय युवक नेते आणि प्रभावी वक्ते यशवंतभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भीमजल्लोष साजरा करण्यात आला। त्यावेळी जयंती उत्सव भीमरथाचं उद्घाटन पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। सुदाम शेलार, लाला शेलार, राजू देशमुख, श्रीराम शिंदे, आदम शेख, मोहन देशमुख, बाबूराव गायकवाड, मोहन शेलार, जालिंदर शेलार, भाऊसाहेब गायकवाड व यशवंतभाऊ गायकवाड यांच्या हस्ते भीमरथाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत मांढरे, सूर्यकांत पाटील, अशोक सोनवणे, अशोक पाटील यांनी भेट दिली। शेवटी कार्यक्रमाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी अध्यक्षस्थानी राजू देशमुख होते। प्रमुख पाहुणे करमाळा तालुका पंचायत समिती सदस्य अतुलभाऊ पाटील, मिलिंद जगताप, अध्यक्ष अर्जुन गाडे, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष बाळासाहेब टकले, सरचिटणीस राजू सरतापे, विजयराज साळवे, गणेश सोनवणे, अनिल कांबळे, मेजर साळवे, शहाजी धेंडे, अहमदनगरहून भीमव्याख्याते बिभीषण गदादे, बीडहून व्याख्याते महेश शेलार, सांगलीहून व्याख्याते शुभम कदम, पुण्याहून व्याख्याते प्रतीक साळवे, इंदापूरहून बळीराज सोनवणे, सोलापूर जीआरपीआय युवक नेते व प्रभावी वक्ते यशवंतभाऊ गायकवाड यांची सुकन्या कुमारी सोनाली गायकवाड यांच्या प्रभावी मार्गदर्शनानं बहुजन भीमसैनिक मोहित झाले। यावेळी अतुलभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष बाळासाहेब टकले, शहाजी धेंडे, विजयराज साळवे यांची भाषणं झाली। प्रास्ताविक आकाश शेलार यांनी केलं तर आभार प्रदर्शन अजित सय्यद यांनी केलं। यावेळी पोधवडी अमोल गाडे, महादेव भिसे, प्रवीण चव्हाण, सतीश शिंदे, आदम शेख, जनार्दन गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नाना खरात, भाऊसाहेब गायकवाड, अमोल गायकवाड, महेंद्र गरुड, पैलवान मारुती शिंदे, पैलवान भारत सोनवणे, हरिभाऊ गायकवाड, अंकुश लोंढे, अनिल कांबळे, बापू गायकवाड, शाखाध्यक्ष महादेव शेलार, भैयाराजे देशमुख, प्रवीण शेलार, दीपक शिंदे, चांद शेख, सचिन शिंदे, धेंडेसर, अनिकेत देशमुख, सोहिल, बाळू गायकवाड, भाऊसाहेब शेलार, महादेव गायकवाड, बालम शेख, रुपेश शेलार, दादा शेलार, बालम शेलार, मोसिम शेख, हुसेन सोनू शेलार, माऊली गायकवाड, करण आगवणे, संविधान गायकवाड, आदिरत्न शेलार इत्यादी बहुजन भीमसैनिक व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती माणसाला माणसाशी जोडण्यासाठी लिहिली होती। मात्र आज या माणसाला माणूस जोडण्यासाठी आम्हाला 3 रंगाची मदत घ्यावी लागते। यासाठी शोकांतिका नाहीये। दुसरी शोकांतिका कोणती म्हणायची? आम्हाला 3 रंग दाखवावे लागतात आणि मग माणसाला माणूस जोडावा लागतो। अरे एखादा धर्मग्रंथ सांगतो हिंदूला कसं वागावं, दुसरा धर्मग्रंथ सांगतो मुसलमानांना कसं वागावं, तिसरा धर्मग्रंथ सांगतो ख्रिश्चनांनी कसं वागावं। मात्र या देशामध्ये एकच ग्रंथ आहे जो सांगतो माणसाने कसं वागावं, त्याचं नाव आहे संविधान। आणि त्याला पाहिजे असं शिकवणाऱ्या माझ्या आईला मी त्रिवार अभिवादन करतो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा आमच्या धर्मावरती ग्लानी येते तेव्हा विश्वसृष्टीमध्ये देवाच्या रूपाने महामानव अवतारत असतात। आणि तो काय असा होता? उभा भारत, उभा महाराष्ट्र मुघलांच्या राजवटीमध्ये जखडला जात होता। ज्या औरंगाबादमध्ये यादवांनी सत्ता गाजवली तिथं मुघलांचा झेंडा मोठ्या मानाने फडकत होता। भारत देशाला लंकेची पार्वती करून टाकलं होतं, आमचं संपूर्ण अस्तित्व बेचिराग करून टाकलं होतं। पण त्यावेळी फक्त एक स्त्री जागी होती आणि ती स्त्री म्हणजे माता भीमाई। बाबासाहेब म्हणाले, मी ज्या महापुरुषाला गुरु मानतो, मी ज्या महापुरुषाला गुरु मानतो त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यातील वाड्याचा नंबर 395 आहे। म्हणून माझ्या देशाची राज्यघटना माझ्या गुरुच्या चौकटीत असावी, म्हणून मी भारतीय राज्यघटना 395 कलमात लिहिली। बाबासाहेब शिक्षणाविषयी बोलताना म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा।